नमस्कार मित्रांनो, मी सौ वनिता अरविंद गुरटकर, शिल्पनिदेशक 20 तंत्री SCP ITI इंदोरा नागपूर। आपण काय शिकत आहे? आपण बेसिक वायरिंग प्रॅक्टिस। याच्यामध्ये आपण पाहिलं की वायरिंगची प्रॅक्टिस करताना आताच आपण पाहिलं की आपल्याला सिम्बॉलची आवश्यकता असते। सिम्बॉलची आवश्यकता का पडते आपल्याला वायरिंग करताना? कारण वायरिंग करताना ज्या ॲक्सेसरीज आपण लावणार असतो कोणाच्या कस्टमरच्या रिक्वायरमेंटनुसार, तर त्या ॲक्सेसरीज आपल्याला पूर्णपणे आपल्या लेआउटमध्ये मांडता येत नाही आणि ते हाताळणे पण कठीण आहे, तुम्ही दाखवू शकत नाही, है ना। इलेक्ट्रिकल वायरिंग दृष्टिकोनातून ते योग्य पण नाही। मग त्या ज्या ॲक्सेसरीज आपल्याला लावायच्या आहे, मग त्या लावायच्या कशा? मग त्यासाठी आपण कोणतं माध्यम यूज केलं आहे? तर सिम्बॉलिक, है ना। तर आताच आपण पाहिलं की सिम्बॉलचा लेआउटमध्ये कसा वापर करायचा, त्याचा कसा उपयोग होतो आणि त्याचा वायरिंग करताना कसा फायदा होतो। आता आपण पाहणार आहे इलेक्ट्रिकल ॲक्सेसरीज। आताच आपण पाहिलं की सिम्बॉल आपण कोणासाठी वापरणार आहे? सिम्बॉल आपण कोणाच्या बिहाफमध्ये वापरणार आहे? तर इलेक्ट्रिकल ॲक्सेसरीज ज्या आपल्याला ॲक्च्युअल वायरिंग करताना लावायच्या आहे किंवा वापरायच्या आहे किंवा इन्स्टॉल करायच्या आहे ना, इलेक्ट्रिकल ॲक्सेसरीज। तर वायरिंग करताना अशा कुठल्या ॲक्सेसरीजची आपल्याला आवश्यकता पडते? सगळ्यात पहिले तर बेसिक कोणत्या ॲक्सेसरीज आहे ज्या वायरिंग करताना आपल्या कामात येते? वायर, है ना, स्विच। आता इलेक्ट्रिकलच्या भाषेत त्याला स्विच म्हणायचं। काय म्हणायचं? स्विच, सॉकेट, प्लग, होल्डर, आहे की नाही। आणि रिक्वायरमेंटनुसार या सगळ्यांचे पण आपले सब पार्ट्स आहेत। जसं आता होल्डर घेतले आपण, आहे ना, तर होल्डर, अँगल होल्डर, पेंडेंट होल्डर, आहे ना, अजून फ्लश टाईप होल्डर, तर असे होल्डरचे पण प्रकार आहेत। तर आपल्याला वायरिंग करताना मेन सगळ्यात पहिले काय लक्षात येते? तर स्विच आणि सॉकेट। हे कशावर लावणार असतो आपण? हातात दोन ठेवणार असतो का बोर्डावर चिपकवणार असतो का भिंतीला लावणार असतो? ते आपल्याला माउंट करायचं असतं, कारण ते आपण भरून ठेवू शकतो का प्रत्येक वेळेस? नाही, आपण भिंतीला चिपकवून नाही ठेवू शकत। आता इथे कुठेतरी तुम्हाला स्विच आणि सॉकेट भिंतीला चिपकलेला दिसते का? नाही। तर त्याच्यासाठी आपल्याला कशाची गरज पडते? तर वायरिंग बोर्डची किंवा एक्सटेन्शन बोर्डची, बरोबर आहे, सप्लाय बोर्डची। तर आपल्याला वायरिंग इलेक्ट्रिकल ॲक्सेसरीजमध्ये आपल्याला काय पाहिजे? तर एक्सटेन्शन बोर्ड, बरोबर आहे। त्याच्यानंतर स्विच, सॉकेट, आहे ना, या स्विच आणि सॉकेट, होल्डर, है ना, इंडिकेटर, फ्यूज, रेग्युलेटर, बरोबर आहे, बेल पुश। तर अशा ज्या बेसिक गोष्टी आहेत, ज्या प्रत्येकच घरामध्ये, प्रत्येकच इन्स्टिट्यूटमध्ये, प्रत्येक वर्कशॉपमध्ये, प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये या बेसिक गोष्टी आपल्याला दिसतात। त्या आपण हातात धरून ठेवू शकत नाही, म्हणून त्यासाठी आपल्याला एक्सटेन्शन बोर्डची आवश्यकता पडते, बरोबर आहे। तर या एक्सटेन्शन बोर्डमध्ये पहिले तुम्ही जर जुने बोर्ड वगैरे पाहिले असेल, जुनी ऑफिसमध्ये अजूनही असेल, तर पहिले लाकडाचे बोर्ड येत होते, एक्सटेन्शन बोर्ड, बरोबर आहे। मग त्याची जागा सनमायका बोर्डनी घेतली, कारण लाकडाचे बोर्ड चांगले दिसत नव्हते, मग ते खराब होत होते, पाणी वगैरे लागलं तर ते मॉइश्चर पकडून ठेवत होतं, आहे ना। मग त्याची जागा घेतली सनमायका बोर्डनी, आणि आता त्याची जागा अजून कोणी घेतली आहे? तर PVC बोर्ड, आहे ना। तर अपडेट्स हे होत राहतात आणि आपल्याला त्यानुसार वागावं लागतं। तर या ॲक्सेसरीजमध्ये ॲक्सेसरीज कोणासाठी पाहिजे असतात आपल्याला? तर लोडला हँडल करण्यासाठी। आता इथे या आपल्या वर्गामध्ये कोणते लोड लागले आहेत? तर फॅन लागला आहे, ट्यूबलाईट लागला आहे, बरोबर आहे। आता हे तुम्ही जसं तर तुम्हाला बंद चालू करायचं आहे, तर तुम्ही बटन हातात घेऊन बसले आहे का? नाही, ती बोर्डला लागलेली आहे ना। आपण ती चालू बंद केली तर ॲटोमॅटिकली काय होते की फॅन बंद होते, चालू होते। रेग्युलेटर वापरला तर फॅनची स्पीड कंट्रोल करू शकतो, बरोबर आहे। तर अशा पद्धतीने या इलेक्ट्रिकल ॲक्सेसरीज आपल्या दैनंदिन वापरामध्ये येत असतात। बऱ्याच प्रकारच्या ॲक्सेसरीज आहेत, जसं आपला वापर राहील, जसं आपला यूज राहील, त्या पद्धतीने ॲक्सेसरीजचा यूज होत राहतो। आणि इलेक्ट्रिकल वायरिंग म्हणजेच काय? तर या सगळ्या ॲक्सेसरीज इन्स्टॉल करणे, त्यांच्यापर्यंत सप्लाय पोहोचवणे, बरोबर आहे। आता या इलेक्ट्रिकल ॲक्सेसरीज
कशासाठी वापरतो आपण? आयदर एक तर प्रोटेक्शन पर्पज असतात, बरोबर आहे, नाही तर ॲडजस्टमेंट असते, सर्किटचं कंट्रोल करायसाठी पण ॲक्सेसरीज वापरतात, बरोबर आहे. जेवढ्याही इलेक्ट्रिकल ॲक्सेसरीज आपण वायरिंगमध्ये वापरणार आहे त्या सगळ्या इंडियन स्टँडर्डच्या नॉर्मनुसारच आपल्याला घ्यायच्या आहेत. कारण इलेक्ट्रिकलशी खेळ करणार आहोत आपण, आहे ना. आणि आपली छोटीशी पण चूक काय करते, आपला जीव घेते. आपलाच घेते का फक्त? आपल्याशी रिलेटेड म्हणजे ज्यांच्याकरता आपण ही सोय करून देणार आहे, आपल्या एका चुकीमुळे त्याही व्यक्तीला, त्याच्या घरच्या लोकांना किंवा त्याच्या जे पूर्ण आपण इन्स्टॉल केल्या ज्या मशिनरी असो किंवा ज्या ॲक्सेसरीज आहे किंवा जे लोड आहे ते सुद्धा खराब करू शकते. म्हणजे फायनान्शियली आणि फिजिकली दोन्ही पद्धतीने आपल्याला हानी होऊ शकते. मग सगळ्यात पहिले वायरिंग करताना आपल्याला सगळ्यात पहिले जर कोणती गोष्ट लक्षात घ्यायची असेल तर ती म्हणजे सेफ्टी, बरोबर आहे. तर सेफ्टीसाठी पण काही ॲक्सेसरीज येतात. जसं आता पहिले आपण काय लावत होतो, फ्यूज आहे की नाही. समजा काही प्रॉब्लेम झाला, वायरिंगमध्ये बिघाड झाला, तर सगळ्यात पहिले काय जायचा घरचा? फ्यूज. तो किटकॅट फ्यूज पाहिला सगळ्यांनी, आहे ना. चिनी मातीचा बनलेला एक डबी असायची, त्याच्यावर त्याची कॅप असायची आणि त्याच्या आतमध्ये एक तार गुंडाळलेला असायचा. आता त्याची जागा कोणी घेतली आहे? MCBने घेतली आहे. आता ही आपल्यासमोर 4 पोल MCB आहे. ही काय करते? जर सर्किटमध्ये काही प्रॉब्लेम नसेल तर ही सप्लाय ऑन ऑफचं काम करते. म्हणजे गरज नसेल तेव्हा बंद करून ठेवा सप्लाय आणि आवश्यकता असेल तेव्हा सुरू करा. पण जर समजा इन केस सर्किटमध्ये काही प्रॉब्लेम झाला तर सर्किटला आणि लोडला एकमेकांपासून वेगळं करण्याचं कामही कोण करते? सर्किट ब्रेकर, बरोबर आहे. तर अशा पद्धतीने कंट्रोलिंग ॲक्सेसरीज, सेफ्टी ॲक्सेसरीज, प्रोटेक्टिव्ह ॲक्सेसरीज, आहे ना, होल्डिंग ॲक्सेसरीज, आउटलेट ॲक्सेसरीज आणि जनरल ॲक्सेसरीज, अशा पद्धतीने आपण इलेक्ट्रिकल ॲक्सेसरीजला या 5 पार्टमध्ये डिवाईड करून ठेवलेलं आहे. त्यानुसार त्याचे स्टँडर्ड ठरलेले आहे, त्यानुसार त्याचा यूज ठरलेला आहे, त्याचं रेटिंग ठरलेलं आहे. आता समजा ट्यूबलाईट किंवा फॅन कुठल्याही लोडला कशाने कंट्रोल करतो आपण? इलेक्ट्रिकलच्या भाषेत सांगा. आपण इलेक्ट्रिकल ॲक्सेसरी शिकून राहिलो, इलेक्ट्रिकल वायरिंग शिकून राहिलो आपण. समजा इलेक्ट्रिकली आपल्याला फॅनला कंट्रोल करायचं आहे तर कशाने करा? स्विच. म्हणजे स्विच काय झाला? स्विच कंट्रोलिंग डिव्हाइस आहे, बरोबर आहे. रेग्युलेटर ॲडजस्टमेंट आहे, कंट्रोलिंग पण आहे स्पीडवर, बरोबर आहे. म्हणजे त्यांच्या यूजमधूनच ते कुठल्या प्रकारात मोडतात हे आपल्याला समजते. आता आपल्याला थोड्या प्रमाणात समजते जेव्हा याचा आपण वापर वाढवतो, म्हणजे आपण जेव्हा याच्यावर काम करू ॲक्च्युअल आणि जसं ते आपण हँडल करू त्या ॲक्सेसरीज तसा त्याचा यूज आपल्याला समजत जातो. पण काही बेसिक गोष्टी जसं स्विच आहे, सॉकेट आहे, रेग्युलेटर आहे, फॅन आहे, ट्यूबलाईट आहे ना, सॉकेट आहे, आउटलेट आहे, कंड्यूट पाईप आहे म्हणजे वायरला वगैरे ॲक्सेसरीज, PVC केसिंग कॅपिंग आहे, कंड्यूट पाईप आहे. तर या सगळ्या गोष्टी तर आपल्याला इन जनरल आहे, ते आपल्याला रोजच्या रोज डोळ्याला दिसतातही, त्याचा वापरही रोजच्या रोज डोळ्याला दिसतात आणि आपण फिजिकली त्या हँडल करत असतो. तुम्ही जोपर्यंत इलेक्ट्रिकलमध्ये ॲडमिशन नाही घेतली होती तेव्हाही त्या तुम्हाला दिसत होत्या आणि आज इलेक्ट्रिकल ॲडमिशन घेतली आहे तर तेव्हाही त्या तुम्हाला दिसत आहे. फरक एवढाच आहे की आज तुम्हाला त्याचं काय इम्पॉर्टन्स आहे, त्याचा काय वापर आहे हे जास्त प्रमाणात समजलं. तर रेटिंग ऑफ ॲक्सेसरीज म्हणजे काय? द स्टँडर्ड करंट रेटिंग ऑफ द ॲक्सेसरीज किती असते? 6 एम्पियर, 16 एम्पियर आणि 32 एम्पियर. आता एम्पियरमध्ये का घेतलं आहे तर आपल्याला माहीत आहे, आपल्याला वायरिंग करताना कशासाठी वायरिंग करायची आहे तर करंट एका सर्किटमधून दुसऱ्या सर्किटमध्ये न्यायचं आहे ना, म्हणजे करंटच जाणार आहे आणि या करंटला समोर करण्याची कशाची आवश्यकता असते तर व्होल्टेजची, बरोबर आहे. म्हणजे सगळ्यात पहिले ज्या ॲक्सेसरीज आपण वापरणार आहोत त्याचं कसं असलं पाहिजे? स्टँडर्ड रेटिंग त्याच्यावर त्या ॲक्सेसरीजवर नमूद असलं पाहिजे. ISI स्टँडर्ड त्याच्यावर असलं पाहिजे, बरोबर आहे. कोणी म्हटलं की आपण मागायला गेलो, त्यांनी सांगितली 50 रुपयाची पण आपल्याजवळ फक्त आता 20 रुपये आहेत, मग 20 रुपये दादा बघून एखादं स्विच भेटते का असं म्हणायचं आहे का आपल्याला? ते स्विच तुम्ही आणाल तो तुम्हाला दिली त्याचा खप होईल, पण तुम्ही जेव्हा घरी आणाल
तेव्हा ते किती सेफ्टी आहे आपल्यासाठी, किंवा त्याची लाईफ किती आहे, किंवा ते किती लवकर डॅमेज नाही करणार, स्वतःही होईल आणि दुसऱ्याला किती लवकर करेल, तर हे आपल्याला बघायला नको. म्हणून कोणी म्हणत असेल की हे 50,000 आहे, 20 रुपये उसमें 2-3 आते, हे आपण आणणार का? मी वारंवार सांगते आहे, आपला संबंध डायरेक्ट विजेशी येणार आहे. तर विजेशी जेव्हा आपला संबंध येणार असतो तेव्हा पैशाला मागे ठेवून पहिले आपल्याला सेफ्टीला समोर करायचं आहे. तर जेव्हा कुठलीही वायरिंग, याच्यानंतर तुमचं जेव्हा सेशन संपेल आणि तुम्ही समजा एखाद्या इलेक्ट्रिकलच्या हाताखाली काम कराल किंवा स्वतः सेल्फ एम्प्लॉईड व्हाल, आणि तेव्हा जेव्हा तुम्ही कधी वायरिंगचं काम घ्याल तर समोरच्या व्यक्तीला या सगळ्या गोष्टी तुम्हाला अनुभवात आणून द्यायच्या आहेत. कारण कस्टमरचं नेहमी कसं असतं की मेरा इतना बजेट आहे, इतने बजेट में तुझे इतना सारा करणार. मग त्याच्यामध्ये तो इलेक्ट्रिशियन काय करते, इसमें तो मुझे कुछ भी फायदा नाही आहे, आणि कामही सोडायचं नसतं. मग आपण काय करू की लो क्वालिटीचा वायर वापरणार, लो ग्रेडचा ॲक्सेसरीज आपण 50-10 रुपयाच्या मधातली घेणार, बरोबर आहे की नाही. त्याच्यावरून काय होईल तर पहिले आपण आपला फायदा पाहणार, पण त्याने काय होईल, त्याने वायरिंगची लाईफ कमी होते आणि तुमच्या कामाचा दर्जा कमी होतो. एक वेळ तुम्ही हे करू शकता की तुम्ही त्याचं पूर्ण स्पेसिफिकेशन घ्यायचं, त्यांनी काय सांगितलं ते घ्यायचं, ते स्पेसिफिकेशन एका कागदावर आपल्या डायरीमध्ये मेंटेन करायचं, त्याचे 2-3 रेटिंग लिहून आणायचे, म्हणजे रेट्स, 2-3 प्रकारचे रेट्स, काय म्हणतात तर कंपन्यांची नावं, बरोबर आहे, आणि त्याला त्याच्यातलं महत्त्व समजावून सांगायचं की दादा तुला ही वायरिंग आज 10 वर्षासाठी 5 वर्षासाठी करायची आहे की पुढच्या 40 वर्षासाठी करायची आहे. मी तर करून देणार, माझं काम आहे, तुम्ही सांगितलं मी त्याच्याकरता चालवणार आहे. मला काय 10 रुपयाची वस्तू लावायची आहे तेवढाच खर्च येणार आहे, आणि 50 रुपयाची लावायला मला तेवढाच वेळ लागणार आहे. फक्त फरक एवढाच आहे की मी जेव्हा वायरिंग करेल तर मी गॅरंटी देत नाही की मी याला जेव्हा स्क्रू कसेल किंवा मी नटबोल्ट टाईट करेल तर हा क्रॅक होणार नाही किंवा तुटणार नाही. त्याच्यानंतर याचे जे कनेक्टर आहे याच्यातून जेव्हा करंट समजा एखादी जास्तीचा वाहिला तर हे कनेक्टर गरम होऊन याच्यावरचे इन्सुलेशन वितळणार नाही, याची गॅरंटी मी घेत नाही. तुम्हाला जर जास्त वर्षाकरता लाईफ जर वायरिंगची वाढवायची असेल तर मी सांगतो त्या पद्धतीने माझ्यावर विश्वास ठेवा. असं तुम्हाला पहिले त्या कस्टमरला निदर्शनास आणून द्यायचं आहे. त्याला खर्च करायचा असेल तर तुमच्यावर विश्वास ठेवेल, नाही तर तो पहिले 4 इलेक्ट्रिशियनकडून माहिती काढेल आणि त्याला तो तुमच्यामध्ये कम्पेअर करेल. त्याला जर तुमचा खरेपणा आवडला आणि त्याला जर पुढच्या 50 वर्षाकरता किंवा 40 वर्षाकरता जर ती वायरिंग टिकवून ठेवायची असेल तर तुम्हाला ॲटोमॅटिकली तो कॉन्ट्रॅक्ट मिळेल, आहे की नाही. पण थोड्याशा स्वार्थासाठी आणि आपलं काम कोणाला गेलं नाही पाहिजे म्हणून इलेक्ट्रिकल वायरिंग संबंधी कुठलीही रिस्क घ्यायची नाही आणि कोणालाही धोक्यात टाकायचं नाही. त्याच्यानंतर माउंटिंग ऑफ ॲक्सेसरीज, आपल्याला माउंट करायचे असतात ॲक्सेसरीज, माउंट कुठे करायचे असतात, भिंतीला लावायचे असतात तर माउंट नाही, पण जेव्हा स्लॅबवर आपण माउंटिंग करतो जसं तर फॅन आहे, ट्यूबलाईट आहे, हे लागले, बरोबर आहे. तर हे जेव्हा लावतो तेव्हा याच्यासाठी आपल्याला काय लागत असतं, नेहमी माउंटिंग इलेक्ट्रिकल ॲक्सेसरीज जेव्हा माउंट करायच्या असतात तर काय लागतात, त्याला होल्डिंग ॲक्सेसरीज लागतात, बरोबर आहे. होल्डिंग ॲक्सेसरीज लागतात की नाही. ट्यूबलाईटला पण एक होल्डर लागतो, फॅनला पण तो रॉड टाकावा असतो, त्याला नट बोल्टिंग करायची असते जेणे की तो रॉड काय करते, त्याला होल्ड करून ठेवते, बरोबर आहे. तर होल्डिंग ॲक्सेसरीज माउंटन करताना त्याच्यानंतर सरफेस माउंटिंग, नंतर फ्लश माउंटिंग. फ्लश माउंटिंग आपल्याकडे लागलेले आहे. आता हा बघा, हा बोर्ड लागलेला आहे, हा जरी आपल्याला भिंतीच्या वर दिसत असेल, आहे की नाही, पण तो जो बॉक्स आहे त्या स्विच आणि सॉकेटचे जे पूर्ण टर्मिनल्स वगैरे आहे त्या बॉक्सच्या आतमध्ये गेले, वर फक्त पट्टी लागलेली आहे, आपल्याला फक्त काय दिसत आहे, जे ऑपरेटिंग पोर्शन आहे तो दिसत आहे, बरोबर आहे. म्हणजे फ्लश झाला पूर्ण पोर्शन. तर अशा पद्धतीने विविध प्रकारच्या ॲक्सेसरीज मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. फक्त आपल्याला काय पाहायचं आहे, त्याचा यूज, त्याचं IS रेटिंग, बरोबर आहे, त्याचा स्टँडर्ड, आणि कस्टमरलाही परवडेल आणि आपल्यालाही वायरिंग करताना सोयीस्कर होईल आणि सेफ्टीचा दृष्टिकोन समोर ठेवून आपल्याला वायरिंग करायची आहे. समजलं. अशा पद्धतीने इलेक्ट्रिकल ॲक्सेसरीज आपल्याला इलेक्ट्रिकल ॲक्सेसरीजचा अभ्यास करायचा, ठीक आहे.